नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्री रामनवमी निमित्त श्रीरामांची कथा आपल्यासोबत शेअर करते, जरूर ऐका. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असं म्हणतात, जी आज आहे रामनवमी. आणि या रामनवमीच्या दिवशी माध्यान्हीला अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. राम जन्माचा हा उत्सव गावोगावी राम मंदिरातून साजरा केला जातो. राम हा विष्णूचा 7वा अवतार मानित असल्यामुळे काही ठिकाणी विष्णू मंदिरातून देखील हा उत्सव साजरा करतात. कित्येक राम मंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत असा 9 दिवस, तर काही ठिकाणी द्वादशीपर्यंत म्हणजे 12 दिवस हा उत्सव साजरा करतात. कथा, कीर्तन, भजन, रामायणाचे पारायण, राममूर्ती शृंगारणे अशा विविध प्रकारे हा उत्सव साजरा करतात. नवमीच्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास रामजन्माचे कीर्तन सुरू होते. माध्यान्हकाळी कुंची घातलेली छोटी राममूर्ती किंवा नारळ पाना फुलांनी सजविलेल्या पाळण्यामध्ये ठेवतात. पाळण्याला झोका देतात. भाविक त्यावर गुलाल आणि फुले उधळतात. रामनामाचा जय जयकार करतात. रामजन्म झाल्यावर बालरामाचे सर्व सोहाळे म्हणजे त्याला न्हाऊमागू घालणं, अंगाई गीत म्हणून त्याला पाळण्यात झोपवणं असं करतात. त्यानंतर उत्सवाची सांगता होते. काही ठिकाणी द्वादशीला पाऊलघडीचे कीर्तन होऊन हा सोहळा संपतो. नाशिक, अयोध्या, तिरुपती, रामेश्वर, शिर्डी आदी ठिकाणी हा उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा करतात. हजारो भाविक रामचंद्रांच्या दर्शनासाठी तेथे जमतात. रामचंद्रांच्या चरित्राची, त्यांच्या शौर्य, धैर्य, तत्वनिष्ठा, त्याग, प्रेम अशा अनेक गुणांची आठवण करण्यासाठी, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांची कथा समजावून घेतली पाहिजे. अयोध्येला राजा दशरथ राज्य करीत होता. त्याला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 राण्या होत्या आणि या राण्यांपासून त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 4 मुलगे झाले. कौसल्याच्या पोटी श्रीराम, सुमित्रेस लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत झाला. 4 भावंडे राज्यामध्ये राजवाड्यात खेळत होती. दिसामासांनी मोठी होत होती. राजा राण्यांना आणि अयोध्येच्या प्रजेला आनंद देत होती. थोडे मोठे झाल्यावर दशरथाने सर्व राजकुमारांना उत्तम शिक्षण दिले. श्रीराम धनुर्विद्येमध्ये प्रवीण झाले. त्या काळामध्ये राक्षस आर्यांच्या, ऋषीमुनींच्या यज्ञयागामध्ये अडथळे आणीत, यज्ञाचा विध्वंस करीत. विश्वामित्र ऋषींनी एक यज्ञ करण्याचे ठरविले. त्यांच्या रक्षणाकरता त्यांनी दशरथाकडे श्रीरामांची मागणी केली. दशरथाने ती मान्य केली. श्रीरामांबरोबर लक्ष्मण देखील गेला. त्यांनी आपल्या पराक्रमाने रस्त्यात आडव्या आलेल्या त्राटिका राक्षसीचा वध केला आणि नंतर राक्षसांचा वध करून विश्वामित्रांचा यज्ञ निर्वेधपणे पार पाडला. त्यांचे शौर्य बघून विश्वामित्र ऋषी श्रीरामांवर संतुष्ट झाले आणि त्यांनी त्याला अस्त्रविद्या शिकविली. त्यामुळे त्यांच्या धनुर्विद्येला एक आगळे वेगळे तेज चढले. त्याचबरोबर त्यांनी राक्षसांच्या अत्याचाराची माहिती दिली. राक्षसांच्या अत्याचाराने लोक कसे हवालदिल झाले आहेत, त्यांच्या अन्यायाने, जुलमाने कसे त्रासले आहेत हे सांगितले, दाखवून दिले. त्यामुळे आपण या दुष्टांचा नाश करून प्रजेला सुख दिले पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र अयोध्येला निघाले असतानाच मिथिला नगरीहून एक दूत आला. मिथिलेचा राजा जनक याने आपल्या कन्येचे, सीतेचे स्वयंवर मांडले होते. विश्वामित्र या दोघांना घेऊन मिथिलेला निघाले. जाता जाता रस्त्यात त्यांनी अहिल्याचा उद्धार केला. मिथिलेला गेल्यावर श्रीरामांनी शिवधनुष्य भंगाचा पण जिंकला. राम सीतेचा विवाह झाला. सारे आनंदाने अयोध्येस आले. सर्वजण आनंदात दिवस घालवित असतानाच दशरथाने रामचंद्राला युवराज्याभिषेक करण्याचे ठरविले. प्रासादात त्याची तयारी सुरू झाली. त्याचवेळी मंथरा नावाच्या दासीने कैकेयीचे कान भरले. म्हणाली, भरताला राज्य मागून घे आणि रामाला वनवासात पाठव असं सांगितलं. आणि कैकेयीला देखील ते पटले. तिने राजाकडे हट्ट धरला. दशरथाने तिची अनेक रीतीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. ती आपला हट्ट सोडायला तयार होईना.
उलट दशरथाने पूर्वी तिला 2 वर दिले होते याची आठवण करून देऊन तिने राजाला कोंडीत पकडले. राजाचा नाईलाज झाला, पण रामाला वनवासात पाठवायला त्याचे मन तयार होईना. श्रीरामांना हे कळताच पित्याचे वचन खरे करण्यासाठी आणि मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वनवासात जायचे ठरविले. लक्ष्मण आणि सीतेला देखील हे समजले आणि त्यांनीही रामाबरोबर जायचे ठरविले. राम, लक्ष्मण, सीता तिघेही वनवासाला निघाले. दशरथ राजाला याचे अतीव दुःख झाले, खूप दुःख झाले आणि त्या दुःखातच थोड्याच दिवसात दशरथ राजाचा अंत झाला, मरण पावले. या घटना घडल्या त्यावेळी भरत हा आजोळी गेला होता. त्याला बोलावून घेतले. हे सगळे कळल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि श्रीरामांवर भरताचे निस्सीम प्रेम होते. आपल्या सुखासाठी आपल्या आईने रामाला वनवासात पाठवले हे काही भरताला आवडले नाही. तो आईला रागावून खूप खूप बोलला आणि श्रीरामांना परत आणण्यासाठी तो प्रजाजनांसह अरण्यात निघाला. श्रीरामांची गाठ भेट घेऊन त्याने अयोध्येला परत येण्याविषयी पुन्हा पुन्हा विनविले, पण श्रीरामांनी त्याची समजूत घातली. दोघांनीही पितृवचनाचे पालन करणं कसं आवश्यक आहे हे सांगून त्याला भरताला परत जायला सांगितले. अखेर श्रीरामांच्या पादुका घेऊन तो परत निघाला आणि पादुकांना सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करायला भरताने सुरुवात केली. वनवासी राम, लक्ष्मण आणि सीता मार्ग आक्रमित गोदावरीच्या तीरावरील पंचवटी भागामध्ये ते येऊन राहिले. त्या काळी तेथे घनदाट जंगल होते आणि त्या प्रदेशाला दंडकारण्य असं म्हणत असत. या अरण्यामध्ये अनार्य राक्षस यांची वस्ती होती. हे लोक खूप क्रूर होते, नरमांस भक्षण करीत असायचे. त्यामुळे आर्य लोकांपैकी प्रथमच दंडकारण्यात पाऊल ठेवणाऱ्या श्रीरामांचे जीवन किती धोक्यात आहे हे आपल्या लक्षात येईल. अशा या भयंकर अरण्यामध्ये दिवस घालवित असताना एकदा शूर्पणखा नावाची राक्षसी मायावी रूप घेऊन श्रीरामांकडे आली आणि ती लंकेचा राजा रावण याची बहीण होती आणि त्या दंडकारण्याची ती स्वामिनी होती. श्रीराम तिला आवडल्याने त्यांनी आपल्याशी लग्न करावे असा तिने हट्ट धरला, पण त्यांनी नकार देताच ती त्यांना ठार मारायला पुढे धावली आणि हे लक्षात येताच लक्ष्मणाने तिचे नाक कान कापून तिला हकलून दिले. विद्रूप झालेली शूर्पणखा आरडाओरडा करत लंकेला रावणाकडे गेली. तिने रावणाला सारा वृत्तांत सांगितला आणि सांगितलं, माझ्या अपमानाचा सूड घे. सीता दिसायला खूप सुंदर आहे, तिला पळवून आण असं सांगितलं. सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य अंगावर पडल्यामुळे रावणाचा अपमान झालाच होता आणि रावणाला त्या अपमानाचा सूड घ्यायचाच होता. रावण दंडकारण्यात गेला. बरोबर मारीच राक्षस होता. त्याने कांचन मृगाचे रूप घेतले आणि आपल्या पर्णकुटी बाहेर चरणाऱ्या त्या कांचन मृगाला पाहून सीता मोहित झाली. रामाकडे तिने हट्ट धरला की तो कांचन मृग मला हवाच आहे, पाहिजेच आहे. आणि राम सीतेच्या हट्टामुळे त्या मृगामागे गेले. रामाने सीतेला खूप समजावून बघितले, पण व्यर्थ. सीतेला तो मृग हवाच होता आणि त्या हट्टामुळे राम मृगामागे गेले आणि त्यावेळी लक्ष्मण कंदमुळे आणण्यासाठी रानात गेल्याने आश्रमामध्ये सीता एकटीच आहे आणि असं पाहून रावणाने गोसाव्याचे रूप घेतले आणि भिक्षा वाढण्याकरता आश्रमाबाहेर आलेल्या सीतेला कपटाने पळवून नेले. राम आणि लक्ष्मण आश्रमात परत आले तेव्हा त्यांना सीता कोठेच दिसेना. त्यांनी सीतेचा खूप शोध केला, पण त्यांना सीतेचा शोध काही लागलाच नाही. तिच्या अपहरणामुळे ती दिसत नसल्याने ते दुःखाने वेडेपिसे झाले. राम आणि लक्ष्मण वाटेत त्यांना जटायू भेटला. त्याने रावणाने सीतेला पळवून नेल्याची आणि तो लंकेच्या दिशेने गेल्याची बातमी सांगितली. रावणाने सीतेला लंकेच्या दिशेने नेल्याची बातमी सांगितली. ते लंकेच्या दिशेने जात असता पंपा सरोवराजवळ त्यांची राम लक्ष्मणाची आणि महापराक्रमी हनुमंताची भेट झाली. त्याने वानरराज सुग्रीवाची भेट घडवून आणली. हनुमान हा श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक बनला. त्याने सीतेचा शोध घेतला.
हे रामायण जे आहे ते भरपूर मोठं, परंतु आपण थोडक्यामध्ये ते सांगत आहोत. तर हनुमानाने सीतेचा शोध घेतला, लंका जाळली. सुग्रीव, नल, नील, जांबुवंत या वानरवीरांसह श्रीरामांनी लंकेवर स्वारी केली. रावणाचा वध करून सीतेची मुक्तता केली. आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतेसह गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येला परत आले. त्यांच्याबरोबर हनुमानही होता. श्रीराम परत आले म्हणून अयोध्येच्या नागरिकांनी गुढ्या तोरणे उभारली, आनंद उत्सव साजरा केला. थोड्याच दिवसामध्ये श्रीरामांना राज्याभिषेक झाला. रामराज्य सुरू झालं. सगळीकडे आनंदी आनंद झाला. असा सगळीकडे आनंद असतानाच रामराज्यात प्रजा सुखी समाधानी होती. राज्यात समृद्धी नांदत होती. शत्रूंचा नाश झाल्याने प्रजा निर्भय होती आणि सगळीकडे आनंदी आनंद असा नांदत होता. पण दुधामध्ये मिठाचा खडा पडावा तसं झालं. पौर्णिमेच्या चंद्राला ग्रहण लागले. सीता रावणाच्या बंदिवासात बरेच दिवस असल्याने एका नागरिकाने तिच्या पावित्र्याबद्दल शंका घेतली. श्रीरामांना ते कळताच त्यांनी सीतेचा त्याग केला. यावेळी सीता ही गरोदर होती. ती वाल्मिक ऋषींच्या आश्रमात राहिली. तेथे असतानाच तिला लव आणि कुश असे 2 पुत्र झाले. मोठे झाल्यावर वाल्मिकींनी त्यांना यथायोग्य शिक्षण दिले. ते धनुर्विद्येमध्ये प्रवीण झाले. त्याचवेळी श्रीरामांनी अश्वमेध यज्ञाचा घाट घातला. राजाचा घोडा वाल्मिकींच्या आश्रमाजवळ येताच लव आणि कुशांनी तो अडवला. राम सैन्याबरोबर युद्ध केले. आपल्या अतुल पराक्रमाने लक्ष्मणाला मूर्छित केले. यज्ञदीक्षा सोडून श्रीरामांना रणांगणावर यावे लागले. लव आणि कुशांनी आपल्या अलौकिक पराक्रमाने त्यांनाही आश्चर्यचकित करून सोडले. ही आपलीच मुले आहेत हे कळल्यावर रामाला अतिशय आनंद झाला. ते वाल्मिकींच्या आश्रमात गेले. सीतेची गाठ पडली. त्यांच्या दोघांच्याही आनंदाला पारावर उरला नाही. परंतु याच वेळी सीतेने धरणी मातेला विनविले, माते, मी जर निष्कलंक असेन तर मला पोटात घे. धरणी दुभंगली. आतून एक सिंहासन वर आले. त्यावर धरणी माता होती. तिने सीतेला आपल्या शेजारी बसविले. श्रीरामांच्या डोळ्या देखत ते सिंहासन भूमीत गेले. भूमिकन्या भूमीशी म्हणजे सीता ही भूमिकन्या भूमीशी एकरूप झाली आणि हे सर्व पाहून श्रीराम दुःखसागरामध्ये बुडून गेले. लवकुशांना घेऊन मग पुढे ते अयोध्येत आले. पण सीतेच्या विरहाने त्यांचे राज्यकारभारात लक्ष लागेना. त्यांनी आपल्या मुलांना राज्याभिषेक केला आणि शरयू नदीमध्ये देहार्पण केले आणि रामायण संपले. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने या रामकथेचे आपण स्मरण केले पाहिजे. या कथेतील आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात ते का, ते समजावून घेतलं पाहिजे. दशरथाचे आणि कौसल्याचे पुत्रप्रेम, श्रीरामांचा व्यक्तिजीवनाचा आदर्श आणि भरत लक्ष्मणांचे बंधुप्रेम, सीतेचे पतिप्रेम आणि पतिनिष्ठा. श्रीरामांसारखे मार्गदर्शक लाभल्यावर वानरांप्रमाणे सामान्य असणारे देखील कार्यकुशल होऊ शकतात, महान पराक्रम करू शकतात ही शिकवण. तसंच हनुमंताची भक्ती, एकनिष्ठ भक्ती हे सारे आठवून ते आदर्श आचरणामध्ये आणण्याचा आपण थोडासा प्रयत्न केला तरीसुद्धा हा उत्सव, रामनवमीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला असं होईल. प्रभू श्रीरामांचे अनेक भक्त होते आणि अनेक भक्त आहेत देखील. सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. रामनवमीच्या निमित्ताने ही श्रीरामांची माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये माहिती शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.